इराण अमेरिका युद्धामुळे सोन्याचा दर कमी झाला असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोनं खरेदीची धूम दिसून आली। गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे। सातत्याने दरवाढ झाली तरी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जात आहे, त्यामुळे खरेदीवर कोणताही परिणाम होत नाही। दरम्यान इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरात झाला असून गेल्या 15 दिवसात तब्बल 13,000ची घसरण सोन्याच्या दरात झाली आहे। त्यामुळे गुढीपाडव्याला सराफ बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी दिसून आली। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अनेकांनी सोन्याची खरेदी केली। दरम्यान युद्धजन्य परिस्थिती असल्याने सोन्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आपटे ज्वेलर्सचे मिलिंद वेणेगुरकर यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला। आज गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातला एक मोठा मुहूर्त आहे। आज नवीन संवत्सर आपलं हिंदू नववर्ष आज सुरू होत आहे। या मोठ्या सणाला सोन्याची खरेदी केलीच जाते। आज घेतलेलं सोनं हे तुमच्याकडे निरंतर राहतं, हे त्यामागची भावना असते। दरवर्षीच जे पण काही कस्टमर आहेत ते इतर दिवशी नाही जमलं तर पाडव्या दिवशी तरी सोनं घेतात आणि कर्मधर्म संयोगाने आज युद्धाचा 18वा दिवस आहे आणि युद्ध थोडंसं स्थिर झाल्यासारखं वाटत आहे। त्यामुळे सोन्याचे भावसुद्धा जवळजवळ 5 ते 6,000 रुपयांनी तोळ्यामागं कमी झालेले आहेत। त्याचा फायदा सगळेच गिऱ्हाईक घेत आहेत आणि सोन्याची विक्री यंदा चांगली होईल अशी आमची अपेक्षा आहे। आज तरी सोन्याचे भाव स्थिर आहेत आणि भविष्यात त्याच्या आसपासच राहील असं आमचा एक अंदाज आहे। असाच भाव इथे थांबला तर व्यापार चांगला होईल।